समोर आम्ही अमरण उपोषणासाठी बसलो आहोत। आमचा विषय हे आहे की तळेगावातील निजामकालीन जो रस्ता होता तळेगाव ते मनूर हा 0 ते 9 किलोमीटर पर्यंत हा रस्ता जो आहे निजाम काळापासून चालू आहे आणि त्याच्यानंतर 1980 ला जे आहे त्याची आम्हाला अशी माहिती मिळाली की हा रस्ता चालूच आहे आज भी। पण कारण असं आहे की तळेगावला निजामकालीन 153 एकरचं तळ आहे आणि त्या तळ्याला त्यावेळेस काय कारण असतो फुटल्यानंतर ते काय काय झालं त्याच्यानंतर आज पडीत अवस्थेत असून त्याचा नंबर 285 आहे। त्या 85चे जे तळूचा पाळू राहतो जवळपास तो 80 फूट रुंदी असेल, 60 70 80 फूट अंदाजित। त्या पाळून जाणं येणं चालत होते। आमचे पूर्वज चालले, आमचे आजोबा, आमचे बाबा जे सगळे म्हणजे या अशा पद्धतीने प्रत्येक गावाचे त्या भागातले पलीकडल्या शेतकरी पलीकडले गाव जसं की अब्दुल्लापूरवाडी आहे, इज्जतगाव आबादी आहे, मनूर आहे, भायगाव म्हणजे अगोदर वाहतूक कमी होती। जेव्हा 1981 ला बस सेवा सुरू झाली, बस सेवा ही तळेगाव मार्गाने त्याच रस्त्याने जात होती। मनूर, भायगाव, इज्जतगाव आबादी त्याप्रमाणे ते मनूर बस ही पावसाळ्यापुरती बंद राहत गेली। कारण काय, पाळू ही काळीची मातीची कट्टा असल्यामुळं तिथं संततधार पाऊस जास्त असल्यामुळं चिखलमय राहत गेला। चिखलामध्ये माणसं ढोरं गुरे जाणं येणं शेतीला जाणं अवघड होत गेले। बस त्यांनी 4 महिने बंद करायची। नंतर 4 महिन्याचा हिवाळा आणि उन्हाळा हे बस कार्यरत राहायची। आमचे पूर्वज जेनी वडील आमचे काका जे असतील सिनियर मंडळी 50 60 70 80 वर्षाचे त्यांनी म्हणले की आम्ही बी आणि इज्जतगाव मनूर आबादी आमच्या तळेगावला पंजाब नॅशनल बँक आहे, नॅशनल बँक आणि त्याच्या पलीकडे आमच्या गावासोबत हे अब्दुल्लापूरवाडी, इज्जतगाव, मनूर, हाटी, भायगाव हे दत्तक गाव आहेत आणि त्या बँकेला जाण्या येण्यासाठी खातेदार असू द्या, कुर्सी धारक म्हणजे बँकेचे जे निगडीत असतील कुर्सी खातेधारक जे सेविंग खातेदार बचत खातेदार येणं जाणे करत राहतात। आणि आमचा जिल्हा परिषद शाळा आहे, केंद्र प्रमुख आहे, केंद्र शाळा आहे, केंद्रीय जिल्हा परिषद शाळा आहे आणि त्याच्या केंद्रामध्ये हे गावं येतात। आमचं अब्दुल्लापूरवाडी आणि त्याच्या शेजारचे गाव ते केंद्राला येणारे जाणारे बी जे गुरुजन वर्ग आहेत ते मार्गाने येतात। पण पावसाळ्यामध्ये इतका अवस्था होते या रस्त्याची शेतकऱ्यांना सुद्धा आणि शेजारील गावांना सुद्धा की जाणं येण्याचा सोडा चिखलामध्ये पाय फसत राहतात। ढोरं गुरं फसून काही ढोरं दगावली आणि माणसाला आणि तो जो ज्या पद्धतीने तो नंबर आहे 1981 पासून जे रोडचं काम प्रलंबित आहे ते ठरलेलं काम असेल शासन स्तरावर आपण कधी कागदपत्री काय पाठपुरावा केलाय का? नाही, आम्हाला कसं झालं, आम्ही ज्या रस्त्यासाठी मागणी करालो आम्हाला इतकं ध्यान होतं की हा पाळूचाच रस्ता आहे आणि हा रस्ता हे करून आम्ही तहसील मंडळासमोर 31 जुलै 2023 ला मोर्चा घेऊन आलो तळेगावातले शेतकरी की हा हमारा रस्ता मजबूती करण्यासाठी तुम्ही आम्हाला सहकार्य करा आणि पुढे येऊन आम्ही लोकसभागातून मुरुम टाकून त्याला मजबूत करून त्याच्यानंतर आम्ही वाटाघाटी केलो। त्यांनी सुनावणी घेतली, ज्या संबंधित ते शेतकरी जे आहेत त्याचे मालक झालेले त्यांना बोलिले, आमचं त्यांचे सुनावणी झाली 1-2 वेळेस। तेव्हा आम्हाला असं वाटले की हा जो पाळूचा रस्त्याचा जे फुटलेला भाग आहे तो पावसाळ्यामध्ये खूप असं पाणी वाहतो की 10-20 फूट पाणी उच जातो म्हणजे तिकडली जनता शेतकरी तिकडीच इकडले इकडीच जाणे योग्य नाही। त्यामुळे आम्ही झालं तर आम्हाला वाटले की याला पूल बांधावा लागेल। आम्ही जेव्हा लोकसभेची निवडणूक झाली त्यानंतर खासदार साहेबांना भेटायला गेलो की आम्हाला डीपीडीसी नियोजन विभागाअंतर्गत आपण निधी उपलब्ध करावा, आम्हाला पुलाची आवश्यकता आहे, तिथे निधी भरपूर लागतो, लोकसभा तिथं पुरवठा होईना। त्यामुळे आम्ही तिथे गेलो तर त्यांनी म्हणले तुम्ही इंजिनियरला जाऊन आराखडा तयार करा अभियंत्यांना। अगोदर जर रस्ता मोकळा केला तर नंतरच डीपीडीसी नाही पुढे येतो ना, पुढे आता रस्ता जो आहे तो कुणाच्या नावावर कागदपत्र कुणाच्या नावावर शासनाचे आहे की संबंधित कुण्या व्यक्तीचे आहे का शेतकऱ्याचे? पुढे येतो ना ते कसं आहे। त्याच्यानंतर गेलो आम्ही अभियंत्याला घेऊन गेलो जिल्हा परिषद बांधकाम विभागाच्या आता जो रस्ता आहे तो रस्ता आता कुणाच्या नावावर? जिल्हा परिषद बांधकाम विभाग नांदेड यांच्या विभागाचा आहे। भोकर तालुका असताना 35 नंबर होता त्याचा ग्रामीण जिल्हा मार्ग। आज उमरी तालुका 2099-2001 मध्ये अस्तित्व आला तेव्हा
48 जिल्हा ग्रामीण मार्ग म्हणून 48 आहे. तो जिल्हा परिषद बांधकाम विभागाचा अधिकृत रस्ता आहे मालकीचा. बांधकाम विभागाचा रस्ता मालकीचा असून सुद्धा आता संबंधित शेतकरी जे आहात हा ते माझा रस्ता आहे असं म्हणाले. हा त्यांनी आमच्या रस्त्याला तुम्ही आमच्या मालकीच्या हद्दीमध्ये तुम्ही काम करू नका म्हणून त्यांनी कोर्टात गेले, इष्टी आणाय गेले. त्यांना आजपर्यंत इष्टी म्हणजे त्याला अधिकृत भेटलं नाही की हा इष्टी तुम्हाला मंजूर झाला. शासनाचं म्हणणं काय आहे? शासन काय म्हणतो, महसूल विभाग म्हणतो की आमच्या अधिकारीच रस्ता नाही, जिल्हा परिषद बांधकाम विभागाचा आहे. बांधकाम विभाग म्हणतो की महसूल प्रशासन तिथे यावं, आमच्या समक्ष आम्ही राहू, आम्ही तिथं मार्गदर्शन करू. त्या जागेचा पंचनामा वगैरे झालाय का? हा पाहणी झाली ना, जायमुकर तहसीलदार साहेब आले, जायमुकर रस्त्याची पाहणी केली, मंडळाधिकारी आले, जेई साहेब आले जिल्हा परिषद बांधकाम विभागाचे. काल परवा त्यांचे वरिष्ठ बी येऊन गेले, त्यांनी सगळं पाहिले. गाडीचा रस्ता आहे आणि हाच रस्ता तळेगाव ते मनूर पर्यंत होता. मनूर आबादीपासून तो पक्का झालेला आहे. तिथून आता एकूण 0 पॉईंट घ्याऐवजी त्यांनी अहमदापूर इज्जतगाव पासून घेतले. आजपर्यंत प्रशासन जे काही अधिकारी वर्ग आले, कर्मचारी आले, त्यांनी येऊ आले, पाहू आले, आम्हाला आश्वस्त कराले नुसतं. आजपर्यंत अधिकृतरित्या कोणती अंमलबजावणी नाही. आणि आजपासून ते 31 जुलै 2023 पासून आजपर्यंत जवळपास 1.5 वर्ष झालं आम्हाला आश्वासनावर ढकलत आले. आम्हाला आज उपोषणाची वेळ आली इथं. तर आजपर्यंत आज आमचा उपोषणाचा 2रा दिवस आहे. 2रा दिवस असूनही आजपर्यंत बी कोणी लोकप्रतिनिधी आमच्याकडे आलेले नाही. आणि आजपर्यंत लोकप्रतिनिधी, राजकारणी लोक आमचा मतदानापुरता वापर करून घेतात. आणि आज जेव्हा आम्ही आमच्या समस्येसाठी झगडत आहोत आणि 2 दिवस झाले इथं उपोषणावर आहोत आणि आजपर्यंत कोणी आमची विचारपूस करून शासकीय कर्मचाऱ्यावर, अधिकाऱ्यावर कधी